भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर असलेल्या मेरेगाव फाटा येथे आलेल्या पाहुण्यांना भेटण्यासाठी गिरोला जपानी गाव येथून दुचाकीने सहकारी मित्रासोबत जात असताना मेरेगाव फाटा मार्ग किटाळे जंगलव्याप्त रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या एका पट्टेदार वाघाने दुचाकीवर झेप घेऊन हल्ला केल्याची थरारक घटना सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास घडली आहे। दरम्यान दोघेही जण दुचाकीवरून खाली पडले आणि आरडाओरड केल्याने वाघाने जंगलाच्या दिशेने पळ काढल्यामुळे जीवितहानी टळली। मनोज मेश्राम आणि सहकारी मित्र माधव वलके राहणार गिरोला जपानी तालुका साकोली जिल्हा भंडारा अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सदर घटनेमुळे मार्गावरील गाव परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे। सदर घटनेसंदर्भात प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली असता साकोली तालुक्यातील गिरोला जपानी हे गाव जंगलव्याप्त परिसरात असल्याने गावात बसफेरी नसल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर असलेल्या मेरेगाव फाटा येथे गिरोला जपानी गाव येथील नागरिक पायदळ किंवा सायकल दुचाकी यासह अन्य वाहनाने ये-जा करून मेरेगाव फाटा येथून बस व दुचाकीने तालुका स्तर अन्य शहर ठिकाणी दैनंदिनी पोहोचतात। अशातच सोमवारी मनोज मेश्राम यांच्याकडे येणारे पाहुणे मेरेगाव येथे रात्री पोहोचले असता ते त्यांना भेटण्यासाठी सहकारी मित्रासोबत दुचाकीने निघाले असता सदर घटना घडली। घटना घडल्यानंतर काही वेळातच गिरोला गावातील एक नागरिक दुचाकीने मार्गाने जात असताना सदर प्रकार त्यांना दिसून आल्याने घटनेची माहिती ग्रामस्थांना देत साकोली वन विभागाला दिली। इंडियन न्यूज TV 24 करिता राजू आगलावे, भंडारा।